हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंगवरती. सो बरेच जण मला क्वेश्चन विचारतात की सर इंट्राडे ट्रेडिंग करणं बेस्ट आहे की स्विंग ट्रेडिंग करणं बेस्ट आहे. बट जेव्हा पण मला हा प्रश्न विचारला जातो तेव्हा मी दोन गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे चेक द मार्केट कंडिशन्स, आणि जर मार्केट कंडिशन्स तुमच्या फेवरमध्ये असतील इंट्राडेसाठी सो गो विथ द इंट्राडे, नसतील तर पोझिशनल ट्रेडिंगसाठी फेवरमध्ये आहेत का ते बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग करताय तर चेक करा की तिकडे जाऊन एखादी स्ट्रॅटेजीज आपण डेव्हलप करू शकतो का, राईट. सो आपण याच गोष्टीवरती आपण डिस्कस करणार आहोत की इंट्राडे बेस्ट आहे की पोझिशनल ट्रेडिंग बेस्ट आहे, आणि त्यानुसार आपण स्ट्रॅटेजीज पण जनरली कशा बनवू शकतो ते आपण बघूया. सो सर्वात पहिला मी तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट एक्सप्लेन करतो जे ॲज अ ट्रेडर थोडंफार माहिती असलं पाहिजे. सो मी इथे दोन पार्ट डिवाइड करतोय. इथे आपण डिस्कस करतोय इंट्राडे, ओके, आणि सेकंड थिंग इज व्हॉट अ स्विंग ट्रेडिंग. ओके, आता मी एकदम बेसिक नाही जात, सगळ्यांना माहिती आहे इंट्राडे म्हणजे व्हॉट की आपण सेम डे ट्रेड बनवतोय आणि सेम डे आहे तो स्क्वेअर ऑफ करतोय. स्विंग ट्रेडिंगमध्ये काय करतो आपण, एक दिवसापेक्षा जास्त दिवस होल्ड करतोय किंवा 2-3 दिवस, 4-5 दिवस, 6-7 दिवस आपण होल्ड करत असू कोणत्याही ट्रेडला, कोणत्याही एका स्टॉकला. सो दॅट कम्स अंडर दी स्विंग ट्रेडिंग. ओके, नाव जनरली बघा जेव्हा पण आपण इंट्राडे करतो तेव्हा टाइम फ्रेम जो आहे तो जनरली आपण ठेवतो 1 मिनिट, 3, 5, 10 आणि 15 मिनिट्सचा. खूप जण आहेत जे 30 मिनिटाची पण कॅन्डल स्टिक स्पेसिफिकली प्रेफर करतात. बट मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही जर बघितलं 80% ऑफ द ट्रेडर तुम्हाला ह्या कॅटेगरीमध्ये दिसतील की 1, 3, 5, 10, 15 मिनिट्सच्या कॅन्डल्समध्ये ट्रेड बनवत असतात. आणि सेम जर मी स्विंग ट्रेडिंगमध्ये बघितलं तर काही जण 30 मिनिट, 60 मिनिट्सची पण कॅन्डल्स घेतात किंवा डेली टाइम फ्रेम पण चेक करतात की प्रत्येक दिवसाची कॅन्डल काय सांगते, डेलीचा ब्रेकआउट कुठे आहे. डेज जर मी कॅन्डलचा एक स्पेसिफिकली टेक्निकल चार्ट ओपन केला तर त्याचा ब्रेकआउट कुठे बघायला मिळतोय का, सो ते पण इथे आपण बघायला मिळू शकतो. इंट्राडेमध्ये मेन जे असतं ते असतं स्ट्राईक सिलेक्शन. बोथ केसेसमध्ये स्ट्राईक सिलेक्शन. कधी आपण OTM स्ट्राईक पण बघतो आणि कधी इन द मनी स्ट्राईक्सवर पण आपण येतो, ॲट द मनी स्ट्राईक्सवर पण आपण ट्रेड्स बनवतो. स्विंग ट्रेडिंगमध्ये पण स्ट्राईक सिलेक्शन इज द मेन थिंग, बट स्ट्रॅटेजी पण आपल्याला तेवढीच इम्पॉर्टंट लागते. ओके, इंट्राडे खूप कमी जण स्ट्रॅटेजीज डेव्हलप करतात, बट स्विंग ट्रेडिंगमध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपण जेव्हा आपण ट्रेड बनवू तेव्हा आपण स्ट्रॅटेजीसोबत जाणार, कारण आपण काही दिवसांचा व्ह्यू एक अँटिसिपेट करतो, येणारे काही दिवसांचा. सो वेन एव्हर यू आर ट्रेडिंग इन स्विंग ट्रेडिंग, ट्राय टू गो विथ द स्ट्रॅटेजीज. सिम्पल कन्सेप्ट आहे. ओके, त्यानंतर इथे जो आहे तो ग्रिक्सचा इम्पॅक्ट आपल्याला तेवढा जास्त चेक करावा लागत नाही. ओके, ATM स्ट्राईक जरी आपण डेली सिलेक्ट करून गेलो विच इज फाईन, बट जेव्हा आपण स्विंग ट्रेडिंगबद्दल डिस्कस करतो तेव्हा ATM, OTM आणि ITM स्ट्राईक्सवरती ग्रिक्सचा इम्पॅक्ट कसा पडतोय, डेक्स टू एक्सपायरी आपण किती लांब आहोत, किती जवळ आहोत ते सुद्धा चेक करावं लागतं. सो स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंटेशनसोबत ग्रिक्सचं पण जर नॉलेज असेल तर डेफिनेटली स्विंग ट्रेडिंग जी आहे ती खूप जास्त तुम्हाला हेल्प करू शकते टू टेक अ ट्रेड. ओके, नाव आता आपण दोन कंडिशन बघूया की इंट्राडेमध्ये आपण ट्रेड कधी करू शकतो, पोझिशनल ट्रेडिंग कधी करू शकतो आणि अपॉर्च्युनिटीज कशा फाइंड आउट करू शकतो. सो त्यासाठी मी इथे तुम्हाला दोन डेटा पॉईंटबद्दल सांगणार आहोत. इन डिटेल आपण डिस्कस करूया. आय नो बऱ्याच व्हिडिओजमध्ये आपण हा डेटा पॉईंट कव्हर केला असेल, बट स्टील जर तुम्ही नवीन आहात ह्या व्हिडिओसाठी किंवा जे एक्झिस्टिंग व्ह्युअर आहेत त्यांना एक स्पेसिफिकली एक रिफ्रेश होऊन जाईल ह्या सगळ्या गोष्टी, किंवा एक रिकॅप आपण क्विकली करून टाकू. ओके, सो जर तुम्ही क्वांट्सॲपच्या होम स्क्रीनवरती आला तर तुम्हाला ओव्हरऑल असा काही इंटरफेस बघायला मिळतो. तिथे टॉपला तुम्हाला निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जे पण आपले मेजर इंडायसेस आहेत त्यांचा बिल्टअप बघायला मिळतो. यू कॅन सी. सो जर निफ्टी लॉंगमध्ये आहे, फिन निफ्टी लॉंगमध्ये आहे, सिवज बँक निफ्टी लॉंगमध्ये, दॅट मीन्स सेंटिमेंट जो आहे तो मार्केटचा थोडाफार बुलिश आहे हे आपण समजू शकतो. आणि तेच जर निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जर शॉर्टमध्ये असतील तर सेंटिमेंट जो आहे तो मार्केटचा बेरिश आहे आपण अँटिसिपेट करू शकतो. तेच तुम्ही जर ते नीट पाहिलं तर सिनॉप्सिस इज देअर, डेज हाय लो, त्यानंतर ऑप्शन चेन, इंट्राडे मूवर्स, ओपन इंटरेस्ट, अनयुज्युअल ऑप्शन्स ॲक्टिव्हिटी, इंडेक्स कॉन्ट्रीब्युटर आणि बिल्टअप ब्रेथ, असे वी हॅव ऑलमोस्ट 85 डेरिव्हेटिव्ह ॲनालिटिकल टूल. सो ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्स आहेत. सो जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आणि जर तुम्हाला अशाच काही कंटेंट पाहिजे असेल तर व्हिडिओ लायब्ररी इथे आहे विच इज ॲब्सोल्युटली फ्री. तर तुम्हाला तिकडे जाऊन सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते शिकायला मिळतील. ओके,
सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट की जर मला एखादी इंट्राडे मोमेंटम आयडेंटिफाय करायची असेल तर मी काय करू, नंतर आपण पोझिशनलवरती शिफ्ट होऊया. सो इंट्राडेसाठी फर्स्टली मी काय करणार, मी येणार ट्रॅकवरती इथे अँड आय विल गो विथ द ट्रिगर्स. ठीक आहे. सो ट्रिगर्स बघा एक सुंदर कन्सेप्ट आहे. जनरली हा तुम्हाला ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायला हेल्प करतो. एक कन्सेप्ट समजूया, एक सिनारिओ समजूया, त्यानंतर आपण बघूया. सो लेट्स अज्युम जर मी इथे ओपन इंटरेस्ट ड्रॉ करायचं म्हटलं, ओके. लेट्स अज्युम की हा रेजिस्टन्स आहे आणि हा जो आहे हा सपोर्ट लेवल आहे. ओके. नाव बघा प्राइस सपोज करंट मार्केट प्राइस अशी रेजिस्टन्सच्या आसपास आले. ओके. नाव इथे दोन अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकतात. कोणत्या दोन अपॉर्च्युनिटी, एक ब्रेकडाऊनची एक रिव्हर्सलची अपॉर्च्युनिटी किंवा एक ब्रेकआउटची अपॉर्च्युनिटी. आपल्याला रिव्हर्सल कधी बघायला मिळेल, जेव्हा कॉल रायटर्स, रेजिस्टन्सवरती कॉल रायटर्स असतात ना, जर कॉल रायटर्स त्यांच्या पोझिशन्स इथे ॲड करतील तेव्हा एक रिव्हर्सल अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळेल. आणि तेच जर मी इथे बघितलं की इथे कॉल अनवाइंडिंग होते. कॉल अनवाइंडिंग मीन्स व्हॉट, की रायटर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करतात. सो एक ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते कधी, रेजिस्टन्सच्या वरच्या लेवलवरती जेव्हा अनवाइंडिंग बघायला मिळाली तर. तेच जर सपोज प्राइस जी आहे ती सपोर्टच्या आसपास ट्रेड करते. अगेन इकडे मला दोन अपॉर्च्युनिटी बघायला मिळतील. कोणत्या दोन अपॉर्च्युनिटी, एक रिव्हर्सलची बघायला मिळेल किंवा एक ब्रेकडाऊनची अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल. सो मला रिव्हर्सल अपॉर्च्युनिटी कधी मिळेल, जेव्हा पुट रायटर्स इकडे त्यांच्या पोझिशन्स ॲड करतील तेव्हा. आणि तेच जर मला समजलं की ते पुट रायटर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स इथे अनवाइंड करतात. अनवाइंडिंग मीन्स व्हॉट, की ते पोझिशन्स काढतायत. सो कुठेतरी एक ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल. राईट. नाव आता आपल्याकडे 185 FNO स्टॉक्स आहेत. कधी कधी चेंज होतात, 186, 183, 182 डिपेंड्स अपॉन कोणता स्टॉक इन होते. बट ऑन अन ॲव्हरेज जर तुम्ही पाहिलं तर 185 FNO स्टॉक्स आहेत. राईट. सो प्रत्येक स्टॉकमध्ये जाऊन स्टॉक रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करते की स्टॉक सपोर्टच्या आसपास ट्रेड करते हे फाइंड आउट करणं थोडंफार डिफिकल्ट होऊ शकतं. सो त्यासाठी ना जो आहे तो ट्रिगर तुम्हाला हेल्प करेल. सो जर तुम्ही ट्रिगरवरती आलात, फर्स्टली आय एक्सप्लेन यू द इंटरफेस, त्याच्यानंतर आपण ह्याच्या ट्रेड सेटअपवरती येऊया. ओके. सो सिम्पल बघा, जर तुम्ही इथे नीट पाहिलात ना तर जो मधला सेक्शन आहे हा तुम्हाला सांगतोय फ्युचर प्राइस. फ्युचर प्राइस जनरली तुम्हाला सांगते की करंटली स्टॉक कुठे ट्रेड करतोय. जसं ABB ट्रेड करतोय 7567ला, AB कॅपिटल ट्रेड करतोय 216ला, ACC ट्रेड करतोय 2455, अदानी पोर्ट्स ट्रेड करतोय 1439. सो जर मी खाली याला स्क्रोल डाऊन केलं तर प्रत्येक स्टॉक करंटली कुठे ट्रेड करतोय हे आपल्याला इथे समजतं. लेफ्ट हँड साईड जर तुम्ही पाहिलात तर तुम्हाला इथे दिसते हायेस्ट कॉल. हायेस्ट कॉल मीन्स व्हॉट, की सर्वात जास्त कॉल रायटर्स कुठे उभे आहेत. सर्वात जास्त जिथे कॉल रायटर्स आहेत ते काय झाले माझे, तो झाला माझा रेजिस्टन्स लेवल. आणि सर्वात जास्त जिथे पुट रायटर्स आहेत ते काय झाला माझा सपोर्ट लेवल. ओके. सो लेफ्ट हँड साइड इज युअर रेजिस्टन्स लेवल, राईट हँड साइड इज युअर सपोर्ट लेवल. ओके. नाव हे जे सगळे स्ट्राइक्स आहेत हे रेजिस्टन्सचे स्ट्राइक्स आहेत आणि हे सगळे सपोर्टचे स्ट्राइक्स. मीन्स आरती इंडस्ट्रीजचा रेजिस्टन्स आहे 650ला, सपोर्ट आहे 600ला. ABBचा रेजिस्टन्स आहे 8000ला, सपोर्ट आहे 7000ला. AB कॅपिटलचा रेजिस्टन्स आहे 230ला, सपोर्ट आहे 220ला. असं प्रत्येक स्टॉकचं तुम्हाला बघायला मिळेल. ओके. व्हॉट इज कॉल डिफरन्स. कॉल डिफरन्स तुम्हाला हे सांगतो की आरती इंडस्ट्रीज आणि रेजिस्टन्स दोघांमध्ये किती करंटली डिफरन्स आहे. 598 इज अ करंट मार्केट प्राइस, रेजिस्टन्स आहे 650ला. सो जो 52 रुपयाचा डिफरन्स आहे तो पर्सेंटेज फॉर्ममध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतो. ओके. सेम लॉजिक गोज विथ द पुट डिफरन्स. पुट डिफरन्स काय आहे, करंट मार्केट प्राइस आणि सपोर्टच्या आसपास किती डिफरन्स आहे. 598 करंट मार्केट प्राइस आहे, 600 सपोर्ट आहे. 2 रुपयाचा जो फरक आहे ना तो तुम्हाला इथे बघायला मिळतो. तो मायनसमध्ये काय दिसतोय, कारण बघा सपोर्ट ब्रेक करून तो 2 रुपये खाली आले, त्यामुळे तो मायनस दिसते तुम्हाला, नेगेटिव्ह दिसते. ओके. OI जनरली तुम्हाला सांगतो की किती ओपन इंटरेस्ट आहे त्या पर्टिक्युलर स्ट्राईकवरती. द मेन थिंग इज चेंज इन OI. चेंज इन OI तुम्हाला काय सांगतं की किती रायटर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात आणि अनवाइंड करतात. सो जसं आपण पाहिलं की जर रेजिस्टन्स स्ट्रॉंग होत असेल तर मला एक रिव्हर्सल अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल आणि तेच जर रेजिस्टन्स वीक होत असेल तर एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल.
तेच लॉजिक जर मी पाहिलं पुट डिफरन्सला, इथे पुट साईडला इथे जर चेंज इन ओवाय तुम्हाला पॉझिटिव्ह दिसतोय, दॅट मीन्स व्हॉट की सपोर्ट जो कुठेतरी तो स्ट्रॉंग होतोय. सो एक रिव्हर्सल, एक बुलिश अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल. आणि तेच जर ब्रेकडाऊन जर आपल्याला पाहिजे असेल तर अनवाइंडिंग पाहिजे. सो अनवाइंडिंग इज इन द नेगेटिव्ह झोन. ओके, सो सिम्पल बघा. आता जर मी इथे आलो नाव, दोन गोष्टी लक्षात ठेवा जेव्हा आपण आपल्याला ट्रेड्स बनवायचे असतील. पहिली गोष्ट, जर बुलिश ट्रेड बनवायची असेल तर कॉल डिफरन्स 0 to 1% मध्ये पाहिजे आणि चेंज इन ओवाय त्याचा नेगेटिव्ह पाहिजे. ओके, सो मी येतो इथे कॉल डिफरन्सवरती क्लिक करतो. यू कॅन सी एक फिल्टर येतो. नाव मी इथे येणार आणि चेक करा की कोणता स्टॉक जो आहे तो 0 to 1% मध्ये ट्रेड करते. नाव जर तुम्ही नीट ऑब्झर्व केला तर बाकी सगळे स्टॉक्सचा चेंज इन ओवाय पॉझिटिव्ह आहे. बट स्टील यू कॅन सी द MGL करंटली ट्रेड करते 1883ला. रेजिस्टन्स आहे 1900ला आणि सपोर्ट आहे 1700 वरती. स्टॉक यू कॅन सी करंटली ट्रेड करतोय रेजिस्टन्सच्या आसपास. 0.09% डिफरन्स बाकी आहे. अँड यू कॅन सी द चेंज इन ओवाय इट्स 2.4% नेगेटिव्ह. दॅट मीन्स व्हॉट की 1900चा जो लेवल आहे तो कुठेतरी 2.5%ने वीक झालाय. सो जर तो 2.5%ने वीक झालाय तर एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. केव्हा? जेव्हा 1900चा लेवल ब्रेक होईल तेव्हा. त्याच्याच खाली बघा ॲक्सिस बँक आहे. ॲक्सिस बँकमध्ये तेवढी जास्त अनवाइंडिंग नाही, बट स्टील जर मोमेंटम आला तर 1200च्या वरती जर ब्रेकआउट आला तर कुठेतरी एक मोमेंटम आपण अँटिसिपेट करू शकतो. बाकी सगळे स्टॉक्स आहेत त्याचा चेंज इन थोडाफार पॉझिटिव्ह आहे. बट ज्या पण स्टॉक्सने चांगला ब्रेकआउट दिला, यू कॅन सी मॅक्झिमम मायनसमध्ये जे कॉल डिफरन्स आहे, मॅक्झिमम स्टॉक्सचा जो चेंज इन आहे तो नेगेटिव्ह आहे. राईट, सो एक तुम्ही बघू शकता इथे येऊन की किती हा वर्क करतो. बट स्टील जर तुम्हाला एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी पाहिजे तर दोन गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. कॉल डिफरन्स 0 to 1% मध्ये आणि चेंज इन ओवाय नेगेटिव्ह. ओके, सेम लॉजिक गोज विथ द पुट डिफरन्स ॲज वेल. जर तुम्हाला एखादी बेरिश अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करायची, क्लिक ऑन अ पुट डिफरन्स. इथे लगेच एक फिल्टर येतो. लॉजिक सेम आहे. पुट डिफरन्स 0 to 1% मध्ये पाहिजे आणि चेंज इन ओवाय नेगेटिव्ह पाहिजे. ओके, यू कॅन सी पुट डिफरन्स 0 to 1 मध्ये अँड चेंज इन ओवाय काय पाहिजे आपल्याला? नेगेटिव्ह. ओके, नाव यू कॅन सी जर तुम्ही इथे पाहिलात नीट, दाल भारतच्या इथे बघा 1909 इज द करंट मार्केट प्राइस. 1900चा सपोर्ट लेवल आहे. 3.92%ची अनवाइंडिंग आहे. तेच खाली जर टाटा कन्झ्युमर एक आहे आणि त्यानंतर थोडं फार आहे 1.2च्या आसपास रेजिस्टन्स आहे. बट स्टील जर मी दाल भारत बघितला तर तो एक खूप चांगला स्टॉक होता ज्यामध्ये एक अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते जेव्हा 1900चा लेवल ब्रेक होईल तेव्हा. राईट, सो टेक्निकली आपण काय करतोय की रेजिस्टन्स बघतोय की स्टॉक रेजिस्टन्सच्या आसपास ट्रेड करतोय की सपोर्ट. जर तो दोघांच्या आसपास असेल किंवा एखादा आसपास असेल तर आपण अनवाइंडिंग चेक करतोय. सिम्पल गोष्ट आहे. ओके, सो ही झाली इंट्राडे. जनरली आपल्याला ट्रेड्स कधी बनवायचे आहेत? ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन आल्यानंतर. त्याआधी कधीच आपण ट्रेड नाही बनवणार. बरेच लोक इथे कॉमन मिस्टेक एक करतात की ट्रेड ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन होण्याच्या आधी करतात, जे आपल्याला अवॉइड करायचं आहे. ट्रेड नेहमी ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन झाल्यानंतरच बनवायची. ओके, हे झालं इंट्राडेसाठी. क्विकली आपण स्विंग ट्रेडिंगबद्दल डिस्कस करूया, कारण खूप मी ह्या व्हिडिओला लेंदी नाही करत स्पेसिफिकली, कारण मग जास्त लेंदी असेल मग बोरिंग होणार ही कन्सेप्ट. बट एक क्विकली आपण जर तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल तर यू कॅन कंटिन्यू. नसेल समजले तर एकदा पुन्हा बॅक जाऊन पुन्हा ही कन्सेप्ट समजा, दॅन एक पोझिशनल ट्रेडिंगमध्ये तुम्ही शिफ्ट व्हा. सो नाव जेव्हा आपण स्विंग ट्रेडिंगबद्दल डिस्कस करतो तेव्हा आपण डिस्कस करतो की येणाऱ्या काही दिवसांमध्ये कुठे मोमेंटम येऊ शकते. पॉझिटिव्ह स्टॉक जाऊ शकतो किंवा नेगेटिव्ह जाऊ शकतो, कुठेतरी मोमेंटम येऊ शकते. सो जर आपण काही मोमेंटम अँटिसिपेट करतो तर आपल्याला पास्ट सध्याचा ट्रेंड पण बघावा लागतो की स्टॉकने हिस्टॉरिकली कशी मोमेंटम दिले. जर स्टॉक हिस्टॉरिकली पॉझिटिव्ह मोमेंटम देत असेल तर येणारे काही दिवस तो पॉझिटिव्ह मोमेंटम देऊ शकतो, हे आपण अँटिसिपेट करू शकतो. राईट, सो त्यासाठी आपल्याला हेल्प करणार फ्युचर्स बिल्टअप. ओके, सो जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअपबद्दल डिस्कस करतो तेव्हा आपण दोन कंपोनेंट घेतो. वन इज अ प्राइस अँड सेकंड वन इज युअर OI. OI मीन्स ओपन इंटरेस्ट. आणि दोघांचा जो आउटपुट असतो तो असतो आपला नरेशन. ओके, नाव जेव्हा पण आपण प्राइस आणि ओपन इंटरेस्ट बघतो तेव्हा आपल्याला चार गोष्टी मिळतात. एक म्हणजे प्राइस वरती जाते आणि सोबत ओपन इंटरेस्ट पण वरती चाललंय. सो जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही वरती जातात, सो दॅट कम्स अंडर दी अ लॉन्ग बिल्टअप. लॉन्ग बिल्टअप मीन्स व्हॉट की कुठे फ्रेश बायर्स त्यांच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. सो मी तिथे लिहितो फ्रेश बायर्स.
ओके. आणि व्हॉट वॉज द सेकंड थिंग की माझी प्राईस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट पण खाली येतोय. सो जेव्हा जेव्हा प्राईस खाली येते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. ओके. लॉंग अनवाइंडिंगला आपण काय म्हणतो, लॉंग अनवाइंडिंग मीन्स अ प्रॉफिट बुकिंग, की बायर्स कुठे जाऊन प्रॉफिट बुक करतात. ओके. त्यानंतर काय, शॉर्ट बिल्टअप प्राइस खाली ओपन इंटरेस्ट वरती. ह्याला म्हणतो फ्रेश सेलर. जर कोणाला बिल्टअप वरती इन डिटेल पाहिजे, मी शॉर्टमध्ये कव्हर करतोय, पण जर तुम्हाला इन डिटेल पाहिजे तर खूप बऱ्याच व्हिडिओज आपण बनवल्या आहेत, एकदा जाऊन चेकआउट करा आफ्टर दिस व्हिडिओ. डिटेलमध्ये फ्युचर्स बिल्टअप काय ते मी एक्सप्लेन केलं आहे. ओके. व्हॉट वॉज द लास्ट थिंग, प्राईसवरती ओपन इंटरेस्ट खाली. सो ह्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. ठीक आहे. शॉर्ट कव्हरिंगला जनरली आपण म्हणतो की सेलर्स एक्झिट कुठे करतात. ओके. मी फ्युचरच्या सेलर्सबद्दल डिस्कस करते, नॉट ऑन ऑप्शन सेलर्स. ओके. नाव एक क्विक रिकॅप बघा. प्राइस वरती ओपन इंटरेस्ट वरती त्याला आपण कन्सिडर करतो जर लॉंग बिल्टअप, मीन्स फ्रेश बायर्स कुठे आपल्या पोझिशन्स ॲड करतात. प्राइस खाली ओपन इंटरेस्ट खाली, दॅट मीन्स अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंगला आपण सिम्पल म्हणतो की प्रॉफिट बुकिंग कुठे चालू आहे. शॉर्ट बिल्टअपला काय आहे की प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती जातो. सो दॅट कम्स अंडर दी वॉट, अ शॉर्ट बिल्टअप. फ्रेश सेलर्स कुठे आहेत आणि जेव्हा प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो, सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट कव्हरिंग, म्हणजे सेलर्स कुठे एक्झिट करतात. ओके. ह्याचं जर तुम्ही नीट पाहिलात ना, हे झालं आपण पाहतोय एक डेली टाइम फ्रेमवरती, पण जर तुम्हाला हे हिस्टॉरिकली बेसिसवरती बघायचं असेल तर ह्याचे काही सायकल्स येतात ज्याला आपण म्हणतो बिल्टअप सायकल. ओके. मला दिसतंय आज रिलायन्स लॉंगमध्ये आहे, आज रिलायन्स शॉर्टमध्ये आहे, बट रिलायन्स हिस्टॉरिकली कसा मोमेंटम देत होता ते आपल्याला सायकल्सनुसार समजेल. सो बघा, मार्केट वरती आणि खाली जाताना लाईक असा काही मोमेंटम देतो. वरती जाताना कसं जातो, लाईक दिस, असं वरती जातो, आणि खाली येताना कसं जातो, लाईक दिस. बरोबर. सो लेट्स अज्युम जर मार्केट बिकॉज ऑफ लॉंगमुळे वरती जातो, इथे जो हाय क्रिएट करतो हळूहळू तो बिकॉज ऑफ लॉंगमुळे आहे. अँड यू कॅन सी हा जो कव्हर करतो इकडे थोडाफार खाली करेक्ट होतो ह्या लेवलला, तो सपोज बिकॉज ऑफ दी अनवाइंडिंगमुळे असेल. ओके. सो जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये किंवा स्टॉकमध्ये लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश सेंटिमेंट. केव्हा, जेव्हा लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग सायकल आहे. आणि जेव्हा मार्केटमध्ये शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंग सायकल असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बेरिश सेंटिमेंट. जेव्हा एस आणि एस सीचा कन्सेप्ट असेल, शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंग सायकल असेल तेव्हा. ओके. नाव कसं आयडेंटिफाय करायचं की स्टॉक बुलिश आहे की बेरिश आहे फ्रॉम द फ्युचर्स बिल्टअप. सो सिम्पली आपण येणार कॉन्सेप्टच्या होम स्क्रीनवरती, आणि जेव्हा तुम्ही होम स्क्रीनवरती याल तेव्हा तुम्हाला यायचं इथे ट्रॅकमध्ये बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवरती. ओके. आणि इथे यायचं सायकल. ओके. नाव सिम्पल बघा, आपण दोन गोष्टी बघितल्या, लॉंग लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग. सो मी इथे येणार रीडिंगमध्ये आणि क्लिक करणार एल आणि एल यू, आणि इथे काउंट बघा, इथे मी काउंट मेन्शन करणार 14. ओके. सो लुक बॅक पिरियड इज 20, काउंट इज 14, म्हणजे फ्रॉम लास्ट 20 डेज मला 14 दिवस ॲटलिस्ट लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल पाहिजे. आणि आय क्लिक ऑन अप्लाय. ओके. सो यू कॅन सी ऑटोमॅटिक एक फिल्टर आला बघा माझ्यासमोर. आउट ऑफ 185 FNO स्टॉक्स माझ्याकडे मोजून 5 ते 6 स्टॉक्स आले ज्यामध्ये कुठेतरी एक बुलिश मोमेंटम आहे. त्यामध्ये पण जर तुम्ही नीट पाहिलात तर सिंजिन जो आहे तो कंपॅरेटिव्हली खूप पॉझिटिव्ह दिसतोय ॲज कम्पेअर अदर 4-5 स्टॉक्स, राईट. सो जर माझी प्रायोरिटी असेल, जर मला कोणत्या स्टॉकमध्ये बुलिश ट्रेड बनवायची असेल, सो अशोक लेलँड, अतुल, लुपिन आणि सिंजिनमध्ये मी सिंजिन पहिला प्रेफर करणार, कारण त्याचा एक बिल्टअप जो आहे तो फ्रेश आहे. यू कॅन सी लॉंग अनवाइंडिंग, लॉंग शॉर्ट कव्हरिंगमध्ये पण कुठेतरी वरती आलं आहे मार्केट, राईट. सो असं तुम्ही काय स्टॉक्स आयडेंटिफाय करू शकता फॉर दी स्विंग ट्रेडिंग. तेच जर बेरिश असेल तर शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंग एस आणि एस सी सिलेक्ट करायचं आणि अप्लाय. सो बघा, ऑटोमॅटिक एक फिल्टर आला आहे ज्यामध्ये दिसतं की स्टॉक शॉर्ट शॉर्ट कव्हरिंग सायकलमध्ये आहे का, आणि यू कॅन इझिली आयडेंटिफाय. सो M&M कुठेतरी शॉर्टमध्ये आहे, पेट्रोल SBI आहे, टाटा स्टील आहे, विप्रो आहे, कुठेतरी जो आहे तो शॉर्टमध्ये आपल्याला बघायला मिळते, राईट. सो स्ट्रॅटेजीजबद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड, क्रेडिट स्प्रेड. जर ज्यांना स्ट्रॅटेजीजबद्दल डिस्कस करायचं आहे, प्लीज एकदा जाऊन मी स्ट्रॅटेजीजमध्ये डिटेल व्हिडिओ बनवली आहे, ती एकदा जाऊन चेकआउट करा. सेकंडली, जर मी ह्यामध्ये सांगायचं म्हटलं, ज्यांना अजून अशा काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहिजे
सो ॲप्लिकेशनवरती इथे तुम्हाला व्हिडिओ लायब्ररी मिळेल, इथे जाऊन तुम्ही विजिट करू शकता. खूप साऱ्या कन्सेप्ट आपण ॲडव्हान्समध्ये एक्सप्लेन केले आहेत. ॲडव्हान्स कन्सेप्ट आहेत, ॲडव्हान्स ट्रेड सेटअप्स आहेत जे आपण एक्सप्लेन केले आहेत इथे. ओके, आय होप यू गाईज एन्जॉय दिस व्हिडिओ. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांनी कोणी अजून चॅनल व्हिजिट नाही केलं तर एकदा जाऊन व्हिजिट करा आणि ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करा. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर अ टाईम.